नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे की आज आपण कोथिंबीरमध्ये किसलेला बटाटा टाकून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवतोय. चला तर मंडळी, याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. वेळ न घालवता आपण लगेच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. त्यानंतर निवडून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपल्याला कोथिंबीर अगदी बारीक बारीक अशी चिरून घ्यायची आहे. संपूर्ण कोथिंबीर शक्य तितके आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे. याचे जर कोवळे देठ असतील तर ते घ्यायचे, जास्त निबर देठ असतील तर देठ घ्यायचे नाहीत. फक्त कोवळी कोवळी पाने चिरून घ्यायचे. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण कोथिंबीर अगदी बारीक बारीक अशी चिरून घेतलेली आहे. आता आपण ही चिरलेली कोथिंबीर लगेचच एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर इथे आपल्याला एक मध्यम आकाराचा बटाटा घ्यायचा आहे. आता हा बटाटा आपण व्यवस्थित असा सोलून घेऊया, म्हणजेच आपल्याला या बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. तर आज आपण डायरेक्ट कच्चा बटाटा वापरूनच ही रेसिपी बनवतोय. त्यासाठी आपल्याला इथे कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही. अगदी आपण 15-20 मिनिटामध्ये हा पदार्थ बनवू शकतो. पहा इथे बटाटा व्यवस्थित सोलून घेतला. आता आपल्याला किसणीने बटाटा किसून घ्यायचा आहे. डायरेक्ट पाण्यामध्ये किसून घेऊया, जेणेकरून बटाटा काळा किंवा लाल पडणार नाही. अगदी पातळसर अशा स्वरूपामध्ये आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे. तर पहा इथे आपण अशा पद्धतीने हा संपूर्ण बटाटा किसून घेतलेला आहे. आता हा किसलेला बटाटा आहे तो आपल्याला पाण्यामध्येच ठेवायचा आहे. याचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे. थोडा वेळाकरता आपण हा बटाटा असाच पाण्यामध्ये ठेवून देऊयात. तोपर्यंत गॅसवरती कढई ठेवायची आहे. कढई व्यवस्थित अशी गरम झाली की त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल व्यवस्थित असे गरम झाले की आता आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूया. जिरे व्यवस्थित असे फुलले की यामध्ये एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूया. मिरचीसुद्धा व्यवस्थित अशी आपण परतून घेऊया. आता बारीक चिरलेली सर्व कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आहे. तर पहा इथे आपण भरपूर अशी कोथिंबीर वापरतोय. चिरल्यानंतर 1-1.5 वाटी भरेल इतकी कोथिंबीर आपण घेतलेली आहे. आता कोथिंबीर आपण 1-2 मिनटं व्यवस्थित अशी परतून घेऊया. कोथिंबीर आपण 2-3 मिनटं व्यवस्थित अशी परतून घेतली. आता यामध्ये जो किसलेला बटाटा होता तो पाण्यामधून व्यवस्थित पिळून निथळून काढायचा आहे आणि तो किसलेला बटाटा आपल्याला कोथिंबीरमध्ये घालायचा आहे. बटाटासुद्धा यामध्ये आपण व्यवस्थित असा परतून घेऊया. 1 मिनिटभर बटाटा आपण व्यवस्थित परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे आपण 1 ग्लास पाणी यामध्ये घालणार आहे. पाणी घालून व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतलं. आता 2-3 मिनटं आपल्याला हा बटाटा व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. पहा इथे याला छान अशी उकळी आलेली आहे. 1-2 मिनटं आपण हा बटाटा व्यवस्थित शिजवून घेतला. आता यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. तर इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. एका हाताने आपल्याला यामध्ये रवा घालायचा आहे आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जसा जसा लागेल तसा थोडा थोडा करत रवा घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं. एकदम जास्त रवा घालू नका, नाहीतर यामध्ये गुठळ्या होऊ शकतात. थोडा थोडा करत रवा घालायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे. इथं मी बारीक रवा वापरलेला आहे. तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो वापरला तरीसुद्धा चालेल. संपूर्ण 1 वाटी रवा मी यामध्ये घातलेला आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जसं जसं हे मिश्रण शिजलं जाईल ना, तसं हे घट्टसर असं व्हायला लागतं. गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. तर पहा इथे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. मिश्रण पहा घट्टसर असं व्हायला लागलेलं आहे. आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं याला व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. गॅस बारीकच ठेवा, जेणेकरून हे मिश्रण व्यवस्थित शिजलं जाईल, कढईला चिकटणार नाही, करपणार नाही आणि यामधला बटाटा आहे तो सुद्धा व्यवस्थित असा शिजला जाईल. चला आता झाकण ठेवूया आणि गॅस बारीक करायचा आहे.
एक 2-3 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढूया. पाहू शकता हे मिश्रण आहे म्हणजे हा रवा आहे तो अगदी व्यवस्थित असा शिजलेला आहे. पहा इथे मी तुम्हाला मिक्स करून दाखवते, घट्टसर असा झालेला आहे. आता लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण एका ताटामध्ये प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. हलकंसं असं याला थंड होऊ द्यायचे, पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही. हलकं गरम आहे तेव्हाच पहा असे याचे गोळे बनवायला घ्यायचे आहेत. हाताला थोडंसं तेल लावून घ्या आणि तयार केलेल्या या मिश्रणाचे अशा पद्धतीने छोट्या छोट्या आकारामध्ये गोळे बनवून घ्या, बॉल्स बनवून घ्या. इथे आपण कोथिंबीरपासून आणि बटाट्यापासून अतिशय पौष्टिक असे बॉल्स बनवतोय. बऱ्याच वेळा कोथिंबीर स्वस्त झाली की आपण फक्त कोथिंबीर वडीच बनवतो, त्यापेक्षा असे पौष्टिक बॉल्स बनवून पहा. भरपूर अशी कोथिंबीर वापरलेली आहे, त्यामुळे हे खायलाही तितकेच पौष्टिक आणि चविष्ट बनतात. तुम्ही वेगवेगळ्या आकारामध्ये याचे बॉल्स, नगेट्स बनवू शकता. तर इथे मी अशा पद्धतीने मीडियम साईजचे बॉल्स बनवून घेते. तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपल्या युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात. व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभारही नक्कीच मानता येतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. पहा इथे आपण अशा पद्धतीने हे संपूर्ण बॉल्स तयार करून घेतलेले आहेत. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये आपले इतके बॉल्स तयार होतात. तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये बनवायचे असेल तर साहित्याचे प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता. आता लगेचच आपण हे बॉल्स फ्राय करून घेऊया. याला तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय करून घेऊ शकता. तर इथे मी हे बॉल्स शॅलो फ्राय करून घेते. गरम केलेल्या तेलामध्ये आपल्याला हे बॉल्स सोडून घ्यायचे आहेत. तर हे शिजवून घेतलेले बॉल्स तुम्ही डायरेक्ट असेच हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. 2-3 दिवस तर आरामात राहतात, अजिबात खराब होत नाहीत. हवं तेव्हा तुम्ही झटपट असं नाश्त्यासाठी फ्राय करून खाऊ शकता. चला इथे आपण पहा सर्व बॉल्स आहेत ना ते तेलामध्ये सोडलेले आहेत. आता आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे. मध्यम गॅसवरती आपण हे बॉल्स शॅलो फ्राय करून घेऊया. 2-3 मिनिटानंतर एका बाजूने तळले गेले की आता आपल्याला हे बॉल्स पलटवून घ्यायचे आहेत. पहा खालच्या बाजूने व्यवस्थित तळलेले आहेत. पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत. गॅस मध्यम ठेवा, जेणेकरून हे बॉल्स बाहेरून छान कुरकुरीत असे तळले जातील. छान असा सोनेरी लालसर रंग येईपर्यंत हे बॉल्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत. अलटी-पलटी करून पहा, सर्व बाजूने छान एकसारखे आपण हे बॉल्स शॅलो फ्राय करून घेऊया. लहान मुलांना स्नॅक्स म्हणून किंवा टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे बॉल्स देऊ शकता. तर पहा अशा पद्धतीने ते आपण हे संपूर्ण बॉल्स तळून घेतलेले आहेत. आता लगेचच तेलातून काढून घेऊया. पाहू शकता अगदी मस्त कुरकुरीत असे चविष्ट आपले कोथिंबीर बॉल्स इथे तयार झालेले आहेत. बाहेरून छान कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट झालेले आहेत. हे बॉल्स तुम्ही असेच खाल्ले ना तरीसुद्धा चवीला खूप छान लागतात किंवा सॉससोबत खाऊ शकता. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. मला खात्री आहे तुम्हाला आपली आजची ही रेसिपी जरूर आवडली असेल. जरासुद्धा आवडली असेल ना, एक लाईक नक्की करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. जिथे तुम्ही कमेंट कराल त्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून व्हिडिओला हाईप नक्की करा. चला भेटूया नवीन रेसिपीमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला बाय बाय.